आज ज्या जागेवर तुम्ही आहात ना, त्याच जागेवर अशोकराव रमा कोरडेचे वडील होते. त्यांचा विचार केला तुम्ही? त्यांचं ऐकलं तुम्ही? ऐकलात? आधीच रमा कोरडेचं प्रकरण गाजते, ह्यात हे नयनचं प्रकरण. अशा या परिवारात माझी वर्षा सून बनून गेली तर काय मान सन्मान मिळणार आहे तिला समाजात? हे बघा, काही झालं तर या बदनाम घराण्यात माझी मुलगी जाणार नाही. खूप सहन केला आजपर्यंत तुझं मी, पण आता यापुढे नाही, अजिबात नाही. का आता का नाही सहन करणार? कारण तुझी जीभ खूप चरचर चालायला लागली म्हणून. आता शक्ती आलीये तुला, बेडवर पडलेला पांगळा नाहीयेस ना, स्वावलंबी झालायस. आज तू माझ्यावरती हात उगारला, तुझी एवढी हिंमत झाली. आज तू नवरा होण्याचा अधिकार गाजवलास. विशाल गुप्तेला याशिवाय येणार तरी काय? चांगली मर्दानगी दाखव. देवकी, देवकी ऐक तर. काय केलं मी हे? काय केलंस लेका? अरे पण देवकीला कळायला नको का? तिनं तरी जरा विचार करायचा. एक तर आधीच त्या नयन बरोबर झालेल्या घटनेमुळे माझं डोकं फिरलंय आणि वर ही नाही ते बोलतंय. माणसाचं डोकं आउट होणार नाही का? किती सहन करायचं? काय पण एक क्षण येतात आयुष्यात. असाच परिस्थितीची सामना करता करता माणसाच्या नाकी नऊ आलेले असतात, दमछाक झालेली असते आणि वर एक असले प्रसंग घडतात. आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या फायद्याचं, आपल्या सोयीचं कधी काही घडतच नाही. त्रास आहे नुसता त्रास. हा, काय म्हणतायत हेडलाईन्स? टीम इंडियाचा पतंग काटणार. बर, यंदाची संक्रांत काकांवर. भाऊसाहेब गुप्तेंच्या मुली.
आत्या स्कूलला उशीर होते. आता तू मॅडम पण रडते. काय ग आत्या, तू इकडे अशी का बसलीस आत्या? घरी कोणी कोणाशीच न बोलत आहे. मागे कोणाचेच लक्ष नाही आत्या. आत्या मला स्कूलला उशीर होता. मला तयारी कोण करून दे? हे काय आत्या, तू अशी का रडतेस? काय झालं? कोणी रागवलं का तुला? तुला भूक लागली का ग? मी तुला खाऊ आणून देऊ का? मी रडलो की तू मला कसं खाऊ देते? आता तू काहीच का नाही बोलत आहे? कोणीच कोणाशी काय बोलत नाही आत्या. आजी आबाशी नाही बोलत, बाबा आईशी बोलत नाही. सगळे एकमेकांशी भांडत आहे. आता तुझी तब्येत बरी नाहीये का? आता तू काळजी नको करू, मी तुला नाही त्रास देणार. माझी तयारी मीच करून घेतो. हा, पण आता तू रडू नको बरं. रडू नये. गुड गर्ल. धमक असायला हवी अंगात. नवऱ्याने नवऱ्यासारखं नाही वागलं तर कोण बायको नवऱ्याची किंमत देणार आहे? गळ्यात 4 मणी बांधले म्हणजे झालं लग्न. वैतागली मी या संसाराला सगळ्या गोष्टी. हात उगारून नवरेशाही दाखवतोय माझ्यावर. हॅलो, हा रोहन, आपण नंतर बोलूयात का? हा, हे बघ मिस्टर कपाडे यांना सांग की आपण त्यांना परवा भेटूयात. हे बघ, आता माझी मनस्थिती बिलकुल नाहीये. अरे तो मोठा प्रोड्युसर असेल, त्याच्या घरी. मी सुद्धा ऍक्ट्रेस आहे चांगली. नणंद? अरे तिचं तसं झालं तर मी काय करू? हे बघ, नसत्या चौकशा करू नकोस, कळलं? फोन ठेव आता. वैतागली मी सगळ्यांना. तर या घरात थांबायचीच इच्छा नाहीये माझी. मम्मा मम्मा, या आता तुमचीच कमी होती या घरात. सॉरी आई. किती वेळा सांगितलं आई म्हणायचं नाही म्हणून? कळत नाही तुला? मला स्कूलला जायचं. माझी तयारी करून दे. नाही, तुझी तयारी करून द्यायला मी काय तुझी नोकर नाहीये. कुठून आणलाय भिकारडा, अनाथ, माझ्या डोक्याला ताप. आणि किती वेळा सांगितलं रे तुला मला आई म्हणायचं नाही? कळत नाही तुला? सॉरी आई. सॉरी म्हणायचं कळतं, मग आधी चुका करायच्याच कशाला? तसंही या घरातल्या सगळ्यांचा वरचा मजला रिकामाच आहे. आणि 1000दा सांगितलंय माझ्या पाठीपाठी करायचं नाही, कळलं? चल चालता हो इथून. कामं पडलीत मला. आई तू कुठे चालली? मी मसनात चालली. येतोस माझ्या बरोबर? येतो. हे येतो. चल हो, चालता इथून. मला ताप झालाय नुसतं. अरे काय झालं तुला? हा, का चिडचिड करते त्याच्यावर एवढी? हा, काय म्हणतो तुला तो? तयारी करून दे म्हणतोय. हो, पण चुकलं काय त्यात? त्याची शाळेची वेळ झाली, तयारी करून दे म्हणतो तो. जा बाबा, हा, मी तुझी तयारी करून दे. जा. वड्याचं तेल वांग्यावर, याचा राग त्याच्यावर. हा, मी यशोधरा गुप्ते बोलतेय. एडिटर साहेबांना फोन द्या.
हॅलो, मी यशोधरा गुप्ते बोलतेय. काय एडिटर साहेब, काय चालवलंय काय तुम्ही? काय चालवलंय? काय तुम्ही साध्य करू इच्छिता एखाद्या माणसाला बदनाम करून? काय काय मिळणार काय आहे तुम्हाला, मला सांगा. हा, एक हे बघा, ही तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज असेल, पण एखाद्याचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे ह्याचा विचार नाही करत का तुम्ही? हा, काय मिळणार आहे तुम्हाला एखाद्याची अब्रू चव्हाट्यावर आणून? हा, एखाद्याला बेअब्रू करून तुम्ही तुमच्या वर्तमानपत्राचा खप वाढवायचा प्रयत्न करताय. का असं करताय तुम्ही? सोडणार नाही मी तुम्हाला. मी तुम्हाला स्वतः कोर्टामध्ये खेचेन. शहानिशा केली होती तुम्ही? मला तुम्ही सांगा, तुम्ही शहानिशा केली होती का या प्रकरणाची? नव्हती ना? मग शहानिशा न करता एवढा मोठा मथळा तुम्ही छापलातच कसा? नाही, सॉरी बोलून कुठलेच प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीये. वाऱ्यासारखी ही खबर पसरलेली आहे. हिला रोखू शकणार आहात तुम्ही? मोठा मथळा देऊन सॉरी म्हणून लिहिणार आहात तुम्ही वर्तमानपत्रामध्ये? लिहून दाखवा मला, लिहून दाखवा मला. फोन वाजत राहा, वाजत राहा. अशा बिचाऱ्या नजरेने बघायची काही गरज नाही. मला कोणाच्याही मनाची भावनाची पर्वाच राहिलेली नाहीये. काय नवीन बोलतेस तू? हं? तुला कधी कोणाच्या मनाची भावनांची पर्वा होती ग? विशाल, कलावंतांचं मन हळवं असतं म्हणतात. भावना प्रधान हळव्या मनाची माणसं मोठी कलाकार होतात. पण तुझ्यात तो मायेचा ओलावा, तो हळवेपणा, तो कधी दिसलाच नाही. एका दुर्दैवी असफल माणसाचं कुंकू माझ्या कपाळाला लावताना जी आग भडकते ना, त्या आगीत माझं सगळं हळवेपणा नष्ट झालेला आहे. अरे, माझ्या अपेक्षांचा कधी विचार तरी केलायस? मला काय हवंय, काय नकोय, फक्त माझ्याकडनं अपेक्षा करतोस. काय बोलतेस देवकी तू? हे काय बोलतेस? काही ताळतंत्र नाही तुझ्या बोलण्याला. डोकं फिरलंय तुझं. हे बघ, तात्पुरता अपंग झालो होतो मी, पण आता बरा झालोय. स्वतःच्या पायावर उभा झालोय आणि लौकिक अर्थानंही स्वतःच्या पायावर उभा होईनच लवकर. तू काळजी करू नकोस. काहीही झालं आणि काहीही करावं लागलं तरी तुला काही कमी पडू देणार नाहीये मी. तू मला काही कमी पडू देणार नाही. तसं या घरात काय कमी आहे? भांडण, तंटा, क्लेश चालूच आहे आणि वर्तमानपत्रातून गुप्ते घराणं झळकतच आहे. पेपरवाल्यांचं काय? त्यांच्या मनाला येईल ते छापतात. त्यांच्याशी आपल्याला काय घेणं देणं? तू ओळखतेस ना नयनला नीट? हो, मी नयनला ओळखते, पण मला सगळं जग ओळखतं ना. त्याचं काय? मी लोकांना तोंड देता देता वैतागलीये. सकाळपासून 50 फोन आलेत. ह्याचं काय, त्याचं काय, हे काय, ते काय. जाऊ देत मला. तू हा काय तमाशा लावलायस? बॅग सोड. मला राहायचंच नाहीये इथे. या चिखलातच राहायचं नाहीये मला. वेडेपणा पुरे झाला. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात देवकी. मर्यादा? तू सांगतोयस मला मर्यादा असतात? अरे, या घरात कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, थोडा वेळ जरी मी इथे राहिले ना तर वेळ लागेल मला. काय बोलतेस तू? हा, बोलताना जरा भान ठेवायला पाहिजे. भान? आणि या घरामध्ये? अरे, एक तरी रिझन सांग की मी या घरात राहीन. आणि कोणासाठी राहू मी? तुझ्यासाठी? तू काय दिलंयस मला की मी तुझ्यासाठी राहीन या घरात? वाईट बोलतेस, खूप वाईट बोलतेस तू. अरे, या घरात राहूनच मी वाईट झालीये. देवकी, बस झाला आता. जाऊ देत मला. सगळे वाईट दिसतात ना तुला. प्रत्येकात दोष आहे घरात. तू सांग ना, तू काय केलंस या घरासाठी? मला जाऊ दे. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला गरज वाटत नाही की मी तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देईल. अरे, आयुष्यात तू केलंच काय सांग ना मला. हा, एक फक्त कर्तृत्व शून्य आणि असफल माणूस म्हणून राहिलायस. हो आहे, मी असफल, कर्तृत्व शून्य आहे. पण मग तू सांग ना, तू काय केलंस या घरासाठी? मला जाऊ दे. थांब देवकी. मॅडम,
इन्स्पेक्टर आनंद, अरे वा, आज कसे बरं आलात? काही यापुढे आपली भेट होईल असं वाटलं नव्हतं मला, म्हणून म्हटलं. असं का म्हणताय मॅडम? काय येणार नाही मी? या प्रश्नाचं उत्तर जर मला आधीच माहित असतं इन्स्पेक्टर आनंद, तर मी हा प्रश्न तुम्हाला विचारला असता का? मॅडम, तुम्ही खूप रागवलेल्या दिसताय. खरं तर मी या आधीच येणार होतो. मग का नाही आलात आपण? मुहूर्त शोधत होतात? या अगोदरही पंचांग आणि नक्षत्र बघून आलात या घरामध्ये? हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. हे बघा मिस्टर आनंद, मला जे रुचत नाही, मला जे पटत नाही, त्यावर मी स्पष्ट बोलते. आणि आता मी जे काही बोलले त्याचा जर काही पूर्वसंबंध नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृपा करा माझ्यावर. आपलं बोलणं कुठलं, आपण या. अहो, माझं ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं? ती वेळ निघून गेली आहे इन्स्पेक्टर आनंद, ती वेळ निघून गेली. तुम्ही या. एका निष्पाप मुलीवर अत्याचार होतोय. त्या अत्याचारासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं. माझं घर, माझा संसार, माझी मुलं. आणि न्यायालयाने ज्या वेळेला शेवटचा निकाल दिला त्यावेळेला आपण गायब. कुठे होतात आपण? एक माणूस म्हणून, पण त्याही पेक्षा एक जबाबदार इन्स्पेक्टर म्हणून मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मला माफ करा मॅडम. माफी मागून सगळं काही ऑलवेल होणार आहे, सगळे प्रश्न सुटणार आहेत. मॅडम, अचानक मंत्र्यांचं येणं झालं आणि बंदोबस्त लावावा लागला. माझी इच्छा असून सुद्धा मला तिकडे नाही येता आलं. मग आता कशाला आला? अहो, पेपरमध्ये बातमी वाचली आणि एकदम हडबडून गेलो मी. तुम्हाला फोन ट्राय करत होतो पण तुमचा फोन सतत बिझी येत होता, म्हणून तडक निघून आलो. मॅडम, हे असं. बस बस बस, मी आता तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. तुमचा अबोला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन गेलाय मॅडम. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता ह्या प्रकरणाचा मी माझ्या पद्धतीने पाठपुरावा करणार. एक मिनिट. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मी समर्थ आहे मॅडम, मला कोणाच्या कोबड्यांची गरज नाहीये. मला वाटलं तुझी मदत घ्यावीशी, मी स्वतःहून तुझ्याकडे येईन. पण एक लक्षात ठेवायचं, या प्रकरणाला पोलिसी रंग देण्याचा प्रयत्न तू करायचा नाहीयेस. वा, छान. किती सहजपणे मला माझी जागा दाखवून दिली तुम्ही मॅडम. आज मी फक्त एक पोलीस इन्स्पेक्टर झालोय तुमच्यासाठी. या घराशी माझे कसलेही ऋणानुबंध नाहीयेत, हो ना? फक्त एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून राहिलो मी तुमच्यासाठी. एका क्षणात परक केलं तुम्ही मला मॅडम. मॅडम, आजपर्यंत कोणताही डिसिजन घेण्याआधी मी डगमगत नव्हतो. असत्य खोडून काढताना मला कधीही भीती वाटत नव्हती, कारण तुम्ही दिलेली शिकवण, तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात. म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थितीत मी सत्याचा मार्ग शोधायचो. पण आज फक्त पोलीस इन्स्पेक्टर बनून राहिलाय आनंद. मॅडम, माझं काही चुकत असेल ना तर मला माफ करा, पण मला एक गोष्ट सांगा. आजपर्यंत समाजातल्या लोकांचं दुःख दूर करण्यासाठी, त्यांची संकट दूर करण्यासाठी तुम्ही धावून आलात. आज या घरावर संकट ओढवलंय, तेव्हा मी धावून आलो तर काय बिघडलं? मला इतकं कृतज्ञ समजता का तुम्ही? घर फिरलं की घराचे वासही फिरतात मिस्टर आनंद. बास मॅडम, बास. आय एम सॉरी टू से, पण तुम्ही ओळखायला चुकताय मला. मी एक इमानदार इन्स्पेक्टर तर आहेच, पण त्याच्या अगोदर मी एक सच्चा माणूस आहे. मॅडम, तुमच्यासारखीच माझी आई आहे आणि माझ्या लहानपणी तिने माझ्यावर केलेले संस्कार अजूनही विसरलेलो नाहीये मी. ज्या ध्येयाने मी पोलिसाची नोकरी स्वीकारली
त्या ध्येयाला तुमच्या साथीनं धार मिळाली म्हणून. आणि आज तिच्यावर एवढं मोठं संकट ओढवलंय आणि मी तिला काही मदत नको करू का? आज इतक्या मोठ्या संकटाला ती एकटी सामोरी जातीये. नाही बघवत मला. मॅडम, नयनच्या गुन्हेगाराला मी सोडणार नाही. त्याला शिक्षा होईपर्यंत मी शांत बसणार नाही. दुसरं कोणी नसेल, पण मी सतत तुमच्या बरोबर राहणार. मॅडम, रमाला आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो कारण आपली न्याय व्यवस्थाच तशी आहे. तिच्या समोर ठेवलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवणारी म्हणून. आणि त्याला खत पाणी घालतायत भाऊसाहेब गुप्तेंसारखे तथाकथित प्रतिष्ठित लोक. आनंद, हो, आपल्या व्यवसायाला पैशाचं मशीन मांडणारे लोक, पैशानं प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेसाठी वाटेल ते करणारे लोक. आनंद, समाजात जर रमावर नयनवर अत्याचार करणारे गुन्हेगार आहेत तर भाऊसाहेबांसारखे स्वतःची प्रतिष्ठा वाढवणारे लोक सुद्धा गुन्हेगारच आहेत. अट्टल गुन्हेगार. तू या घराची योग्यता बघून लग्न केलंस माझ्याशी. मी काय एक होतकरू दिग्दर्शक होतो? तुला कुठली योग्यता दिसली? आणि आज ती जेव्हा पोटाच्या भारावर पडली तेव्हा तिच्या गर्भाशयाच्या पिशवीला धक्का बसला असेल आणि आता मात्र तिची आई होण्याची आशा सुद्धा उरली नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी ताबडतोब हालचाली करायला पाहिजे.